नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाची संपूर्ण देशभरात सुरू असलेली चर्चा पाहिली. त्यानंतर हे आंदोलन आणि त्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा झालेला राजीनामा, हे सगळं नाट्य जे इतके दिवस सुरू होतं हे सगळं संपलेलं आहे. अभिजित दिपके याच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीने हे आंदोलन केलं होतं आणि त्याला हे यश मिळालं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, आणखी ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या त्याही पूर्ण केल्या जातील असं आश्वासन मिळालं. आणि एक प्रकारे अभिजित दिपके हा जो तरुण आहे याचं नाव संपूर्ण देशात चर्चेत आलं आणि लोक जे आहेत ते त्याची चर्चा करू लागली, त्याचं अभिनंदन करू लागले. हे आपण पाहिलं आणि त्यांचं त्या ठिकाणी जल्लोषसुद्धा त्यांनी साजरा केला हे सगळं यश मिळाल्यानंतर. एकूणच अभिजित दिपके हा तरुण सध्या संपूर्ण देशाच्या केंद्रस्थानी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. या निमित्ताने अभिजित दिपकेच्या आईवडिलांची सुद्धा काही लोकांनी म्हणजे काही पत्रकारांनी चॅनल्सवर त्यांची मुलाखत झाली. त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा अशी आहे की अभिजित दिपकेने आता राजकारणामध्ये न पडता स्वतःचं करिअर जे आहे ते पाहावं, करिअरमध्ये काहीतरी करून दाखवावं अशी त्यांची अपेक्षा आहे. राजकारणामधून काही मिळणार नाही किंवा जो काही त्रास होईल तो त्रास सहन करण्यापेक्षा आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं असं त्याच्या आईवडिलांचं म्हणणं आहे. आणि कोणत्याही आईवडिलांचं म्हणणं असतं की आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगलं करिअर करावं. करिअर करण्याची एक संकल्पना म्हणजे काय, तर आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचे, MBA करायचे, एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा आणखी काही उच्चपदस्थ अधिकारी म्हणून आपल्याला काम करायचे, UPSCच्या परीक्षा द्यायच्या आहेत. ते हे सगळं सर्वसाधारणपणे लोकांच्या डोक्यामध्ये असतं की करिअर करणं म्हणजे एक प्रकारे आपण आपला अभ्यास करणं, अधिकाधिक चांगला अभ्यास करून चांगल्या पद्धतीची नोकरी मिळवणं, त्याच्यातून चांगलं घसघशीत असं उत्पन्न मिळवणं, याला साधारणपणे करिअर करणं असं म्हटलं जातं. पण आता अभिजित दिपके जे करतोय म्हणजे त्याने आता हे सगळं आंदोलन जे आहे त्याचं नेतृत्व केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून एक प्रकारे सरकारशी संघर्ष केला हे आपण पाहिलं. तर त्यामुळे येत्या काळामधलं त्याचं करिअर हेच असणार आहे. त्याला आता वेगळं करिअर कोणत्या तरी कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा ॲडमिशन घेणं, कोणत्या तरी विषयावर अभ्यास करणं, आणखी 3-4 वर्ष त्या ठिकाणी त्याला पदवी मिळवण्यासाठी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ती खर्ची घालणं आणि त्यानंतर मग पुढे कुठेतरी नोकरी मिळवणं, हे बहुतेक अभिजित दिपकेचं आता लक्ष नाही आहे. करिअर जे काही त्याच्या वडिलांना वाटते तशा पद्धतीचं करिअर तो करेल असं वाटत नाही. सध्या तरी त्याला ही जी काही दिशा सापडलेली आहे त्या माध्यमातून तो आता पुढे जाऊन याच सगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करेल, यालाच करिअर म्हणावं लागेल त्याचं, असं म्हणता येऊ शकतं. याचं कारण आपण पाहतो देशभरामध्ये अशा अनेक संघटना, संस्था या काम करत असतात, NGO असतात, ज्या एका बाजूला सामाजिक कार्य करत असतात, दुसरीकडे राजकारणामध्ये सुद्धा असतात, वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आंदोलनं करत असतात, उपोषण करत असतात, संघर्ष करत असतात. त्यामुळे हे अनेकांचं करिअर आहे, अनेकांचा पेशा आहे, अनेकांचा व्यवसाय आहे. राजकारणच मुळात एक प्रकारचा व्यवसाय आहे. राजकारण म्हणजे समाजसेवा आहे हे अनेक जण बोलतात. तो समाजसेवा त्याचा भाग आहेच, पण राजकारण करणं, त्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणं, स्वतःचं स्थान बळकट करणं, स्वतःला एक महत्त्वाकांक्षा स्वतःबद्दल बाळगणं की आपल्याला खासदार व्हायचे, आमदार व्हायचे, नगरसेवक व्हायचे, मुख्यमंत्री व्हायचे, अनेक महत्त्वाकांक्षा असतात आणि त्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पावलं टाकणं हे सुद्धा एक प्रकारचं करिअरच आहे. आणि त्या पद्धतीने अभिजित दिपके याने हे जे काही नेतृत्व केलेलं आहे ही काय साधी सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे एक माणूस कुठून तरी अमेरिकेतून येतो, बोस्टनमध्ये तो राहत असतो, तिकडे शिक्षण त्याचं सुरू असतं, अचानक इकडचे सरन्यायाधीश काहीतरी वक्तव्य करतात आणि त्या कॉक्रोच शब्दाच्या आधारावर तो एक सोशल मीडियामध्ये एक प्रकारचा ट्रेंड निर्माण करतो आणि त्यातून
अनेक लोक त्याचे फॉलोअर बनतात, समर्थक बनतात आणि मग तो इथे भारतामध्ये येतो आणि हे आंदोलन सुरू करतो. ही काय साधी सोपी गोष्ट नाही. कोणालाही असं शक्य होऊ शकत नाही. ज्याच्या मनामध्ये नसेल अशा पद्धतीने आंदोलन करायचं, तर त्यासाठी कोणत्यातरी पाठबळ लागतं, आर्थिक पाठबळ लागतं, मोठ्या कोणातरी व्यक्तीचा हात असावा लागतो पाठीशी, तरच हे शक्य होऊ शकतं. असं कोणी व्यक्ती अचानक सर्वसामान्य घरातला माणूस उठून आंदोलनाला उभा राहू शकत नाही, 4 लोकांना गोळा करू शकत नाही. त्यासाठी यंत्रणा उभी करावी लागते किंवा यंत्रणा असावी लागते पाठीशी, तरच ते होऊ शकतं. त्यामुळे अभिजित दिपके आज जरी हे यश त्याला मिळालं असलं असं म्हटलं जातंय, तरी हे यश त्याला मिळण्यामागे कोणीतरी पाठीशी आहेच. नाहीतर अमेरिकेतून अभिजित दिपकेसारखा एक सर्वसामान्य घरातला मुलगा जो आहे तो इथे येणार आणि अचानक आंदोलनाला एवढे हजारो लोक जे ते जमणार आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून एक देशभरात वातावरण तयार करणार, असं होणं शक्य नाही. त्यासाठी अनेकांचा पाठिंबा असू शकतो, काही राजकीय पक्षांचा पाठिंबा असेल, राजकीय ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांचा पाठिंबा असू शकतो, वेगवेगळे असे गट असतील जे सत्तेतही नाहीत, जे प्रत्यक्षात राजकारणात दिसतही नाहीत, असेही घटक असू शकतात जे त्याच्या पाठीचे असतील आणि त्यातून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. त्यामुळे अभिजित दिपके हा सर्वसामान्य घरातला वाटत असला तरी आज एका या अशा पाठिंबाच्या जोरावर तो इथे पोचलेला आहे आणि त्यामुळे हेच आता तो करिअर म्हणून निवडणार आहे, हे त्याच्यावर दिसून येतं. आणि त्याच्यासमोर अनेक लोकांचे आदर्श असू शकतात. विशेषतः अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीचा सदस्य होता किंवा त्याच्यासाठी काम करायचं असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्याला काय राजकारण आहे, एखादा पक्ष कशा पद्धतीने राजकारण करतो, काय काय आवश्यकता असते एखादा पक्ष स्थापन करण्यासाठी, पक्षाची वाटचाल कशी होते, हे सगळं त्याने बघितलेलं असेल. कदाचित आत्ताच्या सगळ्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचाच पाठिंबा असू शकतो आणि त्याच्यासमोर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण ते म्हणजे केजरीवाल. अरविंद केजरीवाल हे कोण होते? हे कोणी त्यांची काय पार्श्वभूमी नाही, त्यांचे कोणी आई वडील राजकारणामध्ये कोणतरी मोठे होते, मंत्री होते केंद्रामध्ये किंवा असं काही नाही. अरविंद केजरीवाल एका IITian आहेत असं म्हटलं जातं, शिकले सवरलेले आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये ते होते. त्यावेळेला भ्रष्टाचार मुक्त देश करण्याच्या उद्देशाने सगळं आंदोलन उभारण्यात आलं, लोकपाल आंदोलन त्याला आपण म्हणतो. त्यावेळेला अरविंद केजरीवाल एक सर्वसामान्य माणूस तिथे रोज स्टेजवर पाहायला मिळत होता अण्णा हजारेंच्या सोबत आणि लोकांवर एक प्रकारचा प्रभाव त्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला की आपल्याला असा माणूस पाहिजे नेतृत्व करणारा, जो अत्यंत सर्वसामान्य असेल, साधा असेल, जो भ्रष्टाचाराबद्दल त्याच्या मनात चीड असेल, ज्या काही देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दोष आहेत, चुका आहेत, अनेक प्रकारचे अशा गोष्टी आहेत ज्या सगळ्या हटवल्या पाहिजेत, संपवल्या पाहिजेत, राजकारण जे ते भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे, अशी ज्यांची इच्छा होती त्यांच्या दृष्टीने अरविंद केजरीवाल हे आदर्श होते तेव्हा. आणि तेव्हा मग ते अरविंद केजरीवाल म्हणायचे की मी काय राजकारणात येणार नाही, मी काही लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार नाही, मी बंगल्यामध्ये राहणार नाही, साधी सँडल किंवा चप्पल घातलेला माणूस, खिशाला एक रेनॉल्डचं पेन लावलेला माणूस, साधा शर्ट घालणारा माणूस, असा पहिल्यांदा लोकांना वाटायला लागलं की हा आपला खरा प्रतिनिधी आहे. आपल्या मनात जो नेता असतो, जो अत्यंत साधा असला पाहिजे, पैशाची हाव नाही, भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड तिटकारा, चीड असा माणूस हवा, तो केजरीवाल यांनी स्वतःमध्ये आपण असा माणूस आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे काय झालं, त्या आंदोलनाच्या माध्यमातून केजरीवाल यांनीच स्वतः पक्ष स्थापन केला. ते म्हणत होते मी पक्ष कधी स्थापन करणार नाही, पण त्यांनी आम आदमी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला, दिल्लीमध्ये सत्ता मिळवली, ते स्वतः मुख्यमंत्री झाले. आज पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाची सत्ता आहे, तिथेही आपण पाहतो एक प्रकारे मुख्यमंत्री म्हणूनच ते वावरत असतात केजरीवाल. म्हणजे जे काही ते बोलले ते सगळं विसरून गेले. त्यांच्यावर आज जे काही आरोप होतात त्यांच्या पक्षावर, दारू घोटाळ्याचे असतील, शीश महलचे आरोप असतील, हे सगळे आरोप होत आहेत, पण तरी त्यांनी राजकारणामध्ये एक बस्तान बसवलेलं आहे स्वतःचं. कधी राजकारणात न येणारा माणूस, येणार नाही कधी, या सगळ्या फंदात पडणार नाही, भ्रष्टाचार मुक्त देश करीन असं म्हणता म्हणता केजरीवाल कुठपर्यंत पोचले आपण पाहतोय. तो आदर्श अभिजित दिपकेसमोर का नसेल? असू शकतो की आपणही अशा पद्धतीने या आंदोलनाच्या माध्यमातून एखादा राजकीय पक्ष काढावा. आज तर त्यांच्या या सगळ्या समूहाचं नाव कॉक्रोच जनता पार्टी आहे, अर्थात तो काय पक्ष म्हणून अजून रजिस्टर झालेलं नाही, पण पुढे जाऊन होऊ शकतो. अभिजित दिपके त्याचे प्रमुख असू शकतात, त्याच्यामध्ये इतर लोक हे त्यांचे सदस्य असतील, त्या माध्यमातून ते निवडणुका लढवू शकतील,
आता कदाचित ते नकारही देतील की नाही असं काय आम्ही करणार नाही, पण हे सगळेच लोक म्हणत असतात प्रत्येकाला शेवटी एकदा प्रसिद्धी मिळाली, एकदा लोकप्रियता मिळाली, एकदा एक दिशा सापडली की प्रत्येक जणाची महत्वाकांक्षा जी आहे ती जागृत होती, त्या पद्धतीने ते करणार. आज अरविंद केजरीवाल राजकारणी बनलेले आहेत, जे कधी काळी एक समाजसेवक आहेत असं वाटत होतं, भ्रष्टाचाराला हटवणारा एक सर्वसामान्य माणूस असं वाटत होतं. तो माणूस आज काय झालेला आहे तर राजकारणी झालेला आहे. महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, मनोज जरांगे हे काय आहेत? मनोज जरांगे काय करतात? ते काय राजकारणी नाहीत, ते कुठल्याही राजकीय पक्षात नव्हते किंवा असं काही मोठं नाव नव्हतं. जेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणाचा सगळा मुद्दा आला तेव्हा हळूहळू मनोज जरांगेंचं नाव व्हायला लागलं. अंतरवाली सराटी येथे गोधडी घेतलेला एक माणूस सगळ्यांना दिसायला लागला, मीडिया तिथे जमायला लागला. कोणीतरी निश्चितपणे पाठीशी असणार की जो मनोज जरांगेंना हे आरक्षणाचं आंदोलन उभं करण्यासाठी मदत करत असणार. मग एखादा माणूस असेल, एखादा पक्ष असू शकतो, एखादी संघटना असू शकते, एखादी विचारधारा असू शकते. आणि आज कुठे पोचले मनोज जरांगे? तर मराठा आरक्षण म्हटल्या मनोज जरांगेंचं नाव येतं, त्यांच्यावर चित्रपट सुद्धा येऊन गेला आज. त्यामुळे मनोज जरांगे काय करतात? ते काय शेती करतात, ते कुठे नोकरीला आहेत, ते काय करतायत? तर त्यांचं पूर्ण वेळ व्यवसाय हाच आहे, आंदोलन करणं, वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य करणं, वेगवेगळ्या प्रश्नांवर त्या ठिकाणी संघर्ष करणं सरकारशी, हेच त्यांचं काम आहे. त्यासाठी लोक तिथे जमा होतात. सर्वसामान्य एक हा माणूस अंतरवाली सराटीमधला हा माणूस एवढी लाखोंची सभा घेऊ शकला असता का? शक्य नव्हतं. पण कोणीतरी निश्चितपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे 100 एकरांमध्ये त्यांच्या सभा होत असत. थंडी वाऱ्याचा विचार न करता लोक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं तिथे येत असत. आज याच मनोज जरांगेंचं एक करिअर बनलेलं आहे. मग अभिजित दिपकेचंही करिअर का होऊ शकत नाही? तेव्हा हेच आता त्याचं करिअर आहे. अभिजित दिपकेला आता बोस्टनला जाण्याची आवश्यकता नाही, आता अमेरिकेला जाऊन शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही किंवा भारतात सुद्धा शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. याच माध्यमातून आता करिअर करायचं. आता एक बातमी आली होती की अभिजित दिपकेची कपिल सिब्बल यांच्याशी भेट झाली. कपिल सिब्बल एक प्रख्यात वकील आहेत, आपण पाहतो, म्हणजे राजकीय नेते सुद्धा आहेत, ते खासदार सुद्धा आहेत. आणि त्यांची भेट जी झाली दिपकेची, याचा अर्थच आहे की पुढे जाऊन काय काय करायचे. कदाचित अनेक त्याच्यामधले पैलू असू शकतात. एकतर आत्ता जे काही या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात तो भेटलेला आहे का? आगामी काळामध्ये काय पावलं उचलायचे त्या संदर्भात भेटलेलं आहे का? सरकार आता काही कोंडी करण्याचा प्रयत्न करेल तर आपल्याला काही करता येईल का? काही असू शकतात कारणं, आपल्याला काही ते कळणार नाही. पण कपिल सिब्बल यांच्यासारखा वकील त्याला भेटतो, याचा अर्थ काहीतरी निश्चितपणे पुढचं पाऊल तो उचलणार असेल, त्या दृष्टीने तयारी करत असेल. म्हणजे त्याचं एक करिअर जे आहे, त्याची दिशा ही आता हे आंदोलन करणं, अशा पद्धतीने सरकारच्या विरोधात आंदोलन उभारणं, संघर्ष करणं, किंवा मग पुढे जाऊन राजकारणामध्ये प्रवेश करणं, स्वतःचं एक स्थान निर्माण करणं. केजरीवाल यांच्याप्रमाणे कदाचित तो स्वतःचा पक्ष स्थापन करेल, कदाचित मग या सगळ्या आत्ताच्या विरोधी पक्षांना आव्हानसुद्धा देऊ शकेल, माहिती नाही. पण हेच त्याचं करिअर असेल हे मात्र निश्चितपणे म्हणता येऊ शकतं. त्यामुळे त्याचे आईवडील जरी म्हणत असले की आता तू करिअर करावंस, तर त्यांच्या मनात जे काय करिअर आहे ते बहुतेक अभिजित दिपके करेल असं वाटत नाही. हेच आंदोलन समाजाच्या माध्यमातून आणि त्यातून मग पुढे राजकारण, राजकीय पक्ष, अशी कदाचित त्याची वाटचाल असू शकेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.